नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यामध्ये विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. परिसरातील नागरिकांचं आरोग्य सुदृढ राहावं हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून शिवसेना सचिव संजय मोरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त नागरिकांना मोफत आभा कार्ड व आयुष्यमान कार्डाचं वाटप कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या प्रसंगी स्थानिक नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. संध्याकाळी गणेश चौक, शिवाजीनगर, गणपती मंदिर, ठाणे येथे संजय मोरे यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा शिवसेना ठाणे ग्रामीण अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला. विभागातील श्री समर्थ क्रीडा संकुल येथे विविध क्रीडा खेळात प्रशिक्षण घेणाऱ्या पाल्यांसाठी टी-शर्ट किटचे अनावरण करण्यात आलं होतं. हे सर्व कार्यक्रम शिवचैतन्य मित्र मंडळ शिवाजीनगर ठाणे यांच्या पुढाकाराने करण्यात आलं होतं. या सर्व कार्यक्रम प्रसंगी व शिवसेना सचिव संजय मोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नगरसेविका सुखदा मोरे तसेच सर्वपक्षीय नेते तसेच शिवसेनेचे सर्व नेते, पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्ते, शिवसैनिक बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. काय की आता शेवटी हा कार्यक्रम आमचा रुटीनच आहे. कारण आमचं म्हणजे शाखा जनसंपर्क कार्यालय असेल, शाखा असेल, हे आमचं कार्यालय म्हणजे करोनात पण तुम्ही पाहिलं असाल तर ते आमचं पूर्ण वेळ हे कार्यालय उघडं होतं. आणि हे काही म्हणजे निवडणुका आल्या की हे करा की ते करा असं काही नाही. हे म्हणजे जे बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. राजकारण हे काही समाजकारण यशस्वी व्हावं. ते समाजकारण करत असताना काही गोष्टी ज्या असतात त्याला काही म्हणजे सत्ता असली तर ते काम सहज सोपं सुलभ होतं. म्हणून 20% राजकारण करायचं आहे आणि त्या माध्यमातून आमचं काम चालू आहे. आणि हे काय आज हे आता काय आज वाटपाचं हा एक निमित्त घेतलं. आमच्याच कार्यकर्त्यांनी ठरवलं की बाबा चला साहेबांचा वाढदिवस आहे म्हणून आज ते हा कार्यक्रम घेऊ. बाकी काय नाही, हे रुटीन वर्क आहे आमचं. आणि ते बाळासाहेबांची शिकवण आहे. आणि आम्ही सगळे म्हणजे आपले सन्माननीय मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आम्ही सगळे दिघे साहेबांच्या पटीत तयार झालेले आहोत. आम्ही म्हणजे हाडाचे कार्यकर्ते कारण आम्हाला ती अंगवळी पडली आहे ती. त्याच्यामुळे त्यात काही नवीन असं काही नाही आहे. फक्त आज वाढदिवस आहे म्हणून आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी हा नियोजन केलं. नागरिकांना काय विषय होणार ना नक्कीच. कारण ज्या शासनाच्या ज्या आभा कार्ड अंतर्गत ते तुमचे मेडिकल हे जे आहेत ते मदत ती त्यांना मिळणार आहे ना. कारण जे असेल त्यांनाच तो म्हणजे सुरुवातीला जसं आपला महात्मा ज्योतिबा फुले योजना आहे तशा ह्या ज्या केंद्र शासनाच्या ज्या आहेत त्यात त्यांना जे किमान जे काय जो खर्च आहे तो मिळतो त्यांना आणि त्याचा तो त्यांना फायदा आहे. काय संकल्प काही नाही, संकल्प काही नाही. आले तसं ठेविले अनंत तसेचे राहावे ते असावे समाधानी. फक्त एवढंच, लोकांची सेवा करण्याची जी काय आतापर्यंत संधी दिली देवाने ती अशीच कंटिन्यू ठेव आणि समाधानी ठेव, बस आनंदी ठेव. मी अभिनेता असल्याचं कदाचित विसरलो असेल, पण प्रेक्षक मला कधीच विसरले नाहीत, असं भावनिक उद्गार ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र कपूर यांनी काढलेले आहेत. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात चित्रपट पाहण्याची माध्यमे बदललेली असली तरी चित्रपटाविषयीचं प्रेक्षकांचं वेड आजही कायम असल्याचं त्यांनी नमूद केलंय. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे आयोजित कार्यक्रमामध्ये जितेंद्र कपूर यांना धर्मवीर आनंद दिघे जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. यावेळी सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण हे देखील उपस्थित होते. मुलाखतीदरम्यान जितेंद्र यांनी आपल्या चित्रपट सृष्टीतील प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिलाय. पूर्वी हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला की रस्ते असे ओस पडायचे. आज चित्रपट मोबाईलच्या स्क्रीनवरती पोहोचले जात आहेत, मात्र चित्रपटाचे आकर्षण अजूनही कमी झालेलं नाही, असं ते म्हणाले. दिग्दर्शक व्ही शांताराम यांच्यासोबत काम करण्याच्या आठवणी सांगताना त्यांनी सेहरा आणि गीत गाया पत्थरोने या चित्रपटांचा विशेष उल्लेख केला. एक पंजाबी मुलगा मराठी बोलतो याचे शांतारामांना विशेष कौतुक वाटायचं असंही त्यांनी सांगितले. तसेच श्रीदेवी आणि रेखा यांच्यासोबत काम करतानाचे अनुभव त्यांनी शेअर केलेत. बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना जितेंद्र यांनी सांगितलं की 18 वर्ष मी गिरगावात घालवली. आजूबाजूला मराठी आणि कोकणी कुटुंब होती, त्यामुळे दोन्ही भाषा आत्मसात केल्यात. 4 मजली इमारतीतील 80 खोल्या म्हणजे एकच मोठं कुटुंब होतं. छोट्या गोष्टीत आनंद मानायचो. आजही सर्व काही असूनही तो मानसिक आनंद मिळत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मी ठाण्यामध्ये अनेक वेळा आलेलो आहे. इथल्या प्रेक्षकांविषयी मनापासून आदर आहे. प्रत्येकाने भरभरून प्रेम दिलंय. प्रत्येकजण हरवलेला जुना मित्र भेटल्यासारखा वाटला, अशा शब्दामध्ये त्यांनी भावना व्यक्त केल्यात. यशामुळे आत्मविश्वास वाढतो, मात्र सातत्यपूर्ण प्रयत्न, कामाप्रती निष्ठा आणि गांभीर्य हेच कलाकाराचे खरे गुण असल्याची
त्यांनी अधोरेखित केलं आहे. तसेच हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कभी इनको घर पे बुलाता हूँ तो मुझे बहुत अच्छा लगता है. ये दोस्ती में मतलब नहीं है, ये आपको मैं बताना चाहता हूँ. सर, आपके ज़माने की फिल्म इंडस्ट्री और आज के ज़माने की फिल्म इंडस्ट्री कैसे देखते हैं आप? मुझे मैं ये नहीं कहता हूँ कि मेरे ज़माने में बहुत अच्छा होता था, आजकल बहुत ऐसा हो रहा है. लोगों का टेस्ट चेंज होता है, थिंग्स चेंज, सब कुछ चेंज. आपको एक किस्सा सुनाता हूँ. एक पिक्चर आई थी बरसात, राज कपूर की. उसमें कुकू ने डांस किया था. कुकू करके एक डांसर थे, पतली कमर है तिरछी नजर, एंड लोग कहते थे क्या डांसर क्या डांसर. फिर बाद में शम्मी जी आए तो वो डांस आउटडेटेड लग रहा था. फिर बाद में शशि कपूर आए, फिर मैं आया, फिर गोविंदा आया, फिर ऋतिक रोशन आया. हर एक का स्टाइल अलग है. अभी टेस्ट लोगों का चेंज होता रहता है. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ठाणे शहरात मेट्रोचे जाळे झपाट्याने पसरत आहे. याच मेट्रोच्या कारशेडसाठी ठाण्यातील मोघरपाडा कारशेडची जागा निश्चित करण्यात आली आहे. परंतु या मोघरपाडा कारशेडच्या प्रस्तावित जागेत सद्यस्थितीमध्ये भातशेती होत असून स्थानिक शेतकऱ्यांना अद्याप मोबदला सरकारने कागदावरच दिला असून त्या कारशेडच्या विरोधात शेतकऱ्यांनी आज शेतबंधावर ठिय्या मांडला. चूल पेटवून या ठिकाणी जर आम्हाला योग्य मोबदला दिला नाही तर आम्ही शेती देणार नाही, यावर आमचा रोजगार आहे. वेळ पडली तर रस्त्यावर पेटवून ट्रॅक्टर फिरवून सरकारचा निषेध व्यक्त केला आहे. मुलांना नोकरीत प्राधान्य द्या. 5 एकर जमिनीवरती शाळा कॉलेज बांधा. मेट्रोमध्ये लागणाऱ्या सेवेसाठी योग्य ते प्रशिक्षण स्थानिक शेतकऱ्यांच्या मुलांना देऊन 100% स्थानिकांना प्राधान्य द्या, अशी मागणी किरण रामकृष्ण पाटील, संजय पाटील, निखिल ठाकूर यांनी आणि ग्रामस्थांनी केली आहे. मिळावी जेणेकरून आम्हाला आमच्या मुलांचं शिक्षण करून त्यांना स्पर्धेमध्ये उतरता येईल. दुसरी गोष्ट, इथे कारशेडमध्ये सरकारचा एक नियम आहे का जिथे कुठे प्रकल्प येतो त्या प्रकल्पातील बाधित लोकांना त्या जागेमध्ये कामधंदा दिला जातो. आज जर आमचे अकुशल कर्मचारी शेतकरी जे असतील त्यांना 100% तिथे नोकरी मिळावी. अर्धकुशल कर्मचारी जे असतील त्यांना 100% मिळावी. जर अर्धकुशल कर्मचारी आमच्याकडे जर 100% आम्ही देऊ शकलो नाही तर 80% देण्यात यावी आणि 20% त्यांनी बाहेर आणावी. आणि कुशल कर्मचारी जे आहेत ते 80% स्थानिक असतील आणि 20% बाहेर नाही येतील. हा सरकारचा नियम आहे. ते आम्ही कलेक्टर साहेबांच्या 3 महिन्यापूर्वी लक्षात आणून दिलेलं आणि कलेक्टर साहेबांच्या ऑफिसमधून MMRDA अशी सूचना करण्यात आली की तुम्हाला ज्या काही नोकऱ्यांच्या संदर्भात आहेत ती यादी शेतकऱ्यांना देण्यात यावी. ठाणे महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर यांच्या निवडीनंतर शुक्रवारी पहिलीच सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. ही सभा पूर्णवेळ तहकूब झाल्याने सोमवारी महासभा घेण्यात आली. या सभेत महापौर शर्मिला पिंपळकर यांनी शिवसेना पक्षाने दिलेल्या पत्रानुसार सभागृह नेतेपदी हनुमंत जगदाळे
तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने दिलेल्या पत्रानुसार विरोधी पक्षनेता पदावरती अशरफ उर्फ शानू पठाण यांची निवड करण्यात आलेली आहे. सभागृहात नवनिर्वाचित सभागृह नेते हनुमंत जगदाळे व विरोधी पक्षनेते शानू पठाण यांचा सभागृहाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी महापौर शर्मिला पिंपोळकर, उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच नवनिर्वाचित गटनेत्यांचाही सत्कार करण्यात आला. त्यानंतर महासभा सुरू झाली. दरम्यान घाईघाईमध्ये काही प्रस्ताव मांडण्यात आले. सदर सभा गुंडाळण्यात आली. तसेच कोणालाही बोलू दिलं नाही आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत नाहीत. तर भाजपाने या सर्व गोष्टींचा निषेध करत उपमहापौर कृष्णा पाटील यांनी डायसवरनं खाली उतरून याचा जाब विचारत निषेध नोंदवला. तर सभागृहात काही काळ सत्ताधारी शिवसेना व प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. यावेळी भाजप नगरसेवकांनीही यावरती तीव्र निषेध व्यक्त केला. त्यानंतर अशरफ शानू पठाण यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड होताच त्यांनी आपल्या केबिनचा ताबा घेतला. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांची उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्यात. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक येथे उपस्थित होते. की महासभा म्हणजे प्रत्येक 131 सदस्य सर्वांना बोलायचे अधिकार आहे. और आम्ही विरोधी पक्ष नेता आहेत, लेकिन जब भी सदस्यों की बातों को ना सुना जाएगा तब हमारा नोंद विरोध करके रहेगा. ये महासभा की पहले की प्रथा चलते आ रही है, लेकिन अब ये चलेगी नहीं. सदस्य 131 सदस्य की थाने करके प्रश्न उन लोग जो मानना चाहते उनको मानने का अधिकार है और उनको मानने का अधिकार मिलेगा. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.